नमस्कार विद्यार्थी मित्रो. लास्ट व्हिडिओमध्ये आपण एक्झाम्पल बघितली कशावरची मल्टिप्लिकेशन बाय टी. या व्हिडिओमध्ये आपण एक्झाम्पल ऑन डिव्हिजन बाय टी बघायचं आहे. फर्स्ट एक्झाम्पल बघा. प्रूव्ह दॅट लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन ऑफ साइन टी अपॉन टी इज इक्वल टू tan inverse 1 upon p. Okay, and hence find the Laplace transformation of sin at upon t. Does the Laplace transformation of cos at upon t exist? ओके, याच्यामध्ये काय सांगितलंय, लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन फाइंड करायचं आहे. कशाचं? साइन टी अपॉन टी इज इक्वल टू टॅन इनवर्स 1 अपॉन पी हे प्रूव्ह करायचं आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये 3 क्वेश्चन आहेत. लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन ऑफ साइन एटी अपॉन टीचं लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन फाइंड करायचं. आणखी लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन ऑफ कॉस एटी अपॉन टी एक्झिस्ट होते का ते बघायचं. फर्स्ट बघूया आपण. लॅपलास ट्रान्सफॉर एफ ऑफ टी इज इक्वल टू साइन टी. ओके, नाव लिमिट t टेंडिंग्स टू इन्फिनिटी एफ ऑफ टी अपॉन टी इज इक्वल टू लिमिट t टेंडिंग्स टू 0 साइन टी अपॉन टी इज इक्वल टू 1. ओके, लिमिट 1 होतं, एक्झिस्ट होते. आपल्याला माहित आहे लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन ऑफ साइन टी इज इक्वल टू 1 अपॉन पी स्क्वेअर प्लस 1. याला काय म्हणायचं? एफ ऑफ पी. आपल्याला थेरम माहित आहे. देअरफॉर बाय थेरम लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन एफ ऑफ टी अपॉन टी इज इक्वल टू इंटिग्रेशन पी टू इन्फिनिटी एफ ऑफ एक्स डी एस. ओके, प्रोव्हाइडेड लिमिट टी टेंडिंग्स टू 0 इंटिग्रेशन 1 अपॉन टी एफ ऑफ टी एक्झिस्ट. ओके, इथपर्यंत आलोय आपण. आपल्याला लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन साइन टी अपॉन टीचं फाइंड करायचं आहे. बाय डेफिनेशन ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म बाय थेरम लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन ऑफ साइन टी अपॉन टी इज इक्वल टू इंटिग्रेशन पी टू इन्फिनिटी एफ ऑफ एक्स डी एक्स. ओके, साइन टीचं लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन 1 अपॉन पी स्क्वेअर प्लस 1. आता एफ ऑफ टी इज इक्वल टू एफ ऑफ एक्स पुट करायचं. काय होणार आहे? एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटिग्रेशन पी टू इन्फिनिटी डी एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1. आता इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 इज टॅन इनवर्स एक्स. ओके, अपर लिमिट इन्फिनिटी, लोअर लिमिट पी. ओके, टॅन इनवर्स इन्फिनिटी मायनस टॅन इनवर्स पी. ओके, टॅन इनवर्स इन्फिनिटी इज पाय बाय 2. आपल्याला फाइंड करायचं आहे टॅन इनवर्स पी. ओके, देअरफॉर कॉट म्हणजेच काय? टॅन कॉट थीटा इज इक्वल टू पाय बाय 2 मायनस टॅन थीटा. इथं हा फॉर्म्युला यूज करणार आहे. बघा, हे काय झालं? कॉट इनवर्स पी इज इक्वल टू टॅन इनवर्स 1 अपॉन पी. ओके, इथंपर्यंत हे प्रूव्ह केलेलं आहे आपण. आपल्याला लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन आणखी कुणाचं फाइंड करायला सांगितलंय? लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन ऑफ साइन एटी अपॉन टी. ओके, ए कॉन्स्टंट आहे लॅपलास ट्रान्सफॉर्मेशनच्या बाहेर. लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन ऑफ साइन एटी अपॉन ए टी मल्टिप्लाय केले आणि डिवाइड केले. ओके, आता लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इथं फॉर्म्युला यूज करायचा. लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एफ ऑफ ए टी इज इक्वल टू 1 अपॉन ए एफ ऑफ पी अपॉन ए. ओके, ह्याची व्हॅल्यू आपण फाइंड केली ती ए आहे इंटू 1 अपॉन ए टॅन इनवर्स 1 अपॉन पी अपॉन ए. हे वरती जाणार, मग टॅन इनवर्स ए अपॉन पी. हे लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन ऑफ साइन ए टी अपॉन टीचं काय असणार आहे? टॅन इनवर्स ए अपॉन पी. ओके, आता तसंच कॉस
कॉस फाइंड करता येते का आपण बघूया. ओके, अगेन since Laplace transformation of cos at is equal to p upon p square plus a square f of p, let cos at of Laplace transformation of cos at upon t is equal to integration p to infinity x square plus a square dx. इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आहे हो, स्टँडर्ड फॉर्म्युला 1 अपॉन याचं इंटिग्रेशन 1 अपॉन 2 लॉग एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, अप्पर लिमिट इन्फिनिटी लोअर लिमिट पी, कॉन्स्टंट बाय इंटिग्रेशन साइनच्या लिमिट एक्सटेंडिंग्स टू इन्फिनिटी लॉग एक्स स्क्वेअर प्लस एक्स ए स्क्वेअर मायनस 1/2 लॉग पी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. हे लिमिट एक्झिस्ट होत नाही. कोणतं लिमिट एक्सटेंडिंग्स टू इन्फिनिटी लॉग एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, हे इन्फिनिटी आहे. इथे इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी इज इन्फिनिटी, which does not exist since limit is infinite. Okay, since Laplace transformation of cos at upon t does not exist. इथपर्यंत समजलं. ओके, आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. हे इथून एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहे. शो दॅट, फर्स्ट एक्झाम्पल, शो दॅट इंटिग्रेशन 0 to infinity sin t upon t is equal to pi by 2. f of t is equal to sin t, so that Laplace transformation of f of t म्हणजे Laplace transformation of sin t is 1 upon p square plus 1. Okay, by division t theorem, Laplace transformation of sin t upon t is equal to integration p to infinity f of x dx. p is equal to 0 in that case. Integration p to infinity 1 upon x square plus 1 dx is equal to tan inverse x infinity p is equal to 0, tan inverse infinity minus tan inverse 0, tan inverse 0 is 0. Therefore integration 0 to infinity sin t upon t is equal to pi by 2. Next example, evaluate integration 0 to infinity e raised to minus at minus e raised to minus bt dt upon t. ओके, f of t काय येतं, e raised to minus at minus e raised to minus bt. याचं लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन फाइंड करून घेऊया. f of p is equal to लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन ऑफ f of t. लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन ऑफ e raised to minus at काय असणार आहे, 1 upon p plus a. लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन ऑफ e raised to minus bt is 1 upon p प्लस बी. ओके, आपल्याला लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन कोणाचं फाइंड करायचं आहे, एफ ऑफ टी अपॉन टीचं, इज इक्वल टू इंटिग्रेशन पी टू इन्फिनिटी एफ ऑफ एक्स डी एक्स. ओके, म्हणजेच इंटिग्रेशन 0 to इन्फिनिटी ई रेस टू मायनस पी टी हे एफ ऑफ टी अपॉन टी डी टी इज इक्वल टू इंटिग्रेशन पी टू इन्फिनिटी एफ ऑफ एक्स, ज्या ज्या ठिकाणी पी आहे तिथं एक्स पुट करा, 1 upon x प्लस ए मायनस 1 upon x प्लस बी डी एक्स. हां, आता ह्याचं इंटिग्रेशन येतं आहे मायनस लॉग पी प्लस ए अपॉन पी प्लस बी. ओके, आता मायनस साईन याच्यात ॲब्सॉर्ब केलं, न्यूमरेटरमध्ये पी प्लस बी होतं, ती वरती डिनॉमिनेटरमध्ये पी प्लस बी होतं, ते न्यूमरेटरमध्ये आणलं, लॉग पी प्लस बी अपॉन पी प्लस ए. ओके, काय केलं इथं, याचं इंटिग्रेशन 1 upon x प्लस एचं लॉग एक्स प्लस ए मायनस लॉग एक्स प्लस बी, पीची व्हॅल्यू पुट केली आहे. 1 upon इन्फिनिटी इज 0, लिमिट अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट केल्यानंतर 1 upon इन्फिनिटी 0, 1 upon इन्फिनिटी 0, पीची व्हॅल्यू तो पुट केली मायनस लॉग पी प्लस ए अपॉन पी प्लस बी, मायनस साइन ॲब्सॉर्ब केले. आता काय करायचं, टेकिंग लिमिट पी टेंडिंग्स टू 0 वी हॅव इंटिग्रेशन 0 to इन्फिनिटी ई रेस टू मायनस ए टी मायनस ई रेस टू मायनस बी टी अपॉन टी डी टी इज इक्वल टू लॉग पीची व्हॅल्यू तो 0 पुट करा, लॉग बी अपॉन ए. ओके, हे आपलं फायनल आन्सर आलं.
आता याच्यावरची एक्झाम्पल बघा. शो दॅट इंटिग्रेशन 0 to infinity e raised to minus t minus e raised to minus 6t upon t dt is equal to log 2. ओके, आत्ताच एक्झाम्पल 3 बघितलेलं ह्या फॉर्ममध्ये आहे ते. इंटिग्रेशन 0 to infinity e raised to minus at minus e raised to minus bt upon t dt is equal to log b upon a. ओके, त्याच्यावरून a ची व्हॅल्यू काय मिळाली 3, b ची व्हॅल्यू 6. इन एक्झाम्पल 3 इंटिग्रेशन 0 to infinity e raised to minus 3t minus e raised to minus 6t upon t dt is equal to log b upon a. b ची व्हॅल्यू 6 आहे, a ची व्हॅल्यू 3 आहे, is equal to log 2. Similarly, we see another example. Evaluate integration 0 to infinity e raised to minus t minus e raised to minus 3t dt upon t. Okay, in that case a is 1, b is 3. In example 1 we have this is final answer. Integration 0 to infinity e raised to minus t minus e raised to minus 3 upon t dt is equal to log 3 upon 1 is equal to log 3. हे एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहे. शो दॅट इंटिग्रेशन 0 to infinity t e raised to minus 3t sin t dt is equal to 3 upon 50. Laplace transformation of sin t is 1 upon p square plus 1. Okay, then Laplace transformation of t sin t is equal to minus 1 raised to 1 d by dp Laplace transformation of sin t. ओके, इथंपर्यंत समजलं. नेक्स्ट बघा, आता लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन ऑफ साइन टी. लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन ऑफ टी साइन टी म्हणजेच काय? लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन साइनचं फाइंड करायचं आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं 1 टाइम. ते आपल्याला इथं मिळालं 2p p स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. व्हॅल्यू धिस implies integration 0 to infinity e raised to minus pt t sin t dt is equal to 2p upon p square plus 1 bracket square. आता ह्या इंटिग्रेशनमध्ये ची व्हॅल्यू मिळेल त्या ज्या ठिकाणी p आहे तिथं 3 पुट करा. therefore integration 0 to infinity e raised to minus 3t t sin t dt is equal to p च्या ठिकाणी 3 पुट करा. सिम्प्लिफाय केलं 3 upon 50. Similarly, example number 7 तसंच आहे. show that integration 0 to infinity t e raised to minus 2t cos t dt is equal to 3 upon 25. Laplace transformation of cos t is p upon p square. Laplace transformation of t cos t is equal to p स्क्वेअर मायनस 1 अपॉन पी स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. ज्या ठिकाणी या पी आहे त्या ठिकाणी आपण 2 पुट करायचं. फायनल आन्सर आपल्याला काय मिळणार 3 upon 25. ओके, थँक्यू.